संभाजीनगर क्रीडा विभाग घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी हर्ष कुमार क्षीरसागरला आता अटक करण्यात आली आहे। क्रीडा विभागात 21 कोटी रुपयांचा घोटाळा त्यांनी केलेला होता आणि त्यातला हर्ष कुमार क्षीरसागर हा मुख्य आरोपी होता, जो मागच्या काही दिवसांपासून फरार होता। अखेर आर्थिक गुन्हे शाखेनं हर्षला अटक केली आहे। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। विशाल, हर्षला कुठून अटक करण्यात आली आणि कशा पद्धतीने तपास सुरू आहे? रेश्मा, गेल्या 15 दिवसांपेक्षा जास्त काळापासून हर्ष कुमार क्षीरसागर याचा पोलीस शोध घेत होते। 21 कोटीचा त्यांनी क्रीडा विभागात घोटाळा केलेला होता आणि त्यानुसार आज हर्ष कुमार याला दिल्लीवरनं सकाळी अटक करण्यात आली। निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरनं तिथून पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलीस काल रात्रीपासून दिल्लीमध्ये होते आणि त्यांनी हर्ष कुमारला अटक केली। इतकंच नाही तर हर्षच्या आईवडिलांचं सुद्धा लोकेशन घेण्यात आलं होतं। कर्नाटकच्या मुर्डेश्वरमधून त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 21 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 17 कोटीचा हिशोब लागलेला आहे। हर्षने जे काही महागडे फ्लॅट्स घेतले होते, गाड्या घेतल्या होत्या, त्याचबरोबर काही दागिने घेतले होते, मैत्रिणीला काही गिफ्ट दिले होते, या 17 कोटीचा हिशोब लागलाय। मात्र अजूनही 4.5 कोटींचा हिशोब बाकी आहे। त्या सगळ्याची आता उघड या हर्षच्या अटकेतून होणार आहे। महत्वाचं म्हणजे हर्षने पोलिसांना एक पत्र पाठवलं होतं आणि त्यात मी गुन्हेगार नाही, तर मला क्रीडा विभागाच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे पैसे काढायला सांगितलेले होते आणि याबाबत माझ्याकडे पुरावे असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे हर्षच्या अटकेनंतर आता 21 कोटीच्या या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नक्की कोण आहे याची माहिती पुढे येईल। संभाजीनगरला हर्षला आणण्यात आलेला आहे, थोड्याच वेळात त्याला कोर्टात सादर करण्यात येणार आहे। एकूणच 21 कोटीचा हा घोटाळा आणि त्यानंतर हर्षचे पुढे आलेले सगळे लागेबंधे आणि हर्षनी या पैशातून केलेली सगळी मौज मजा ही आता पुढे आलेली आहे आणि त्याच्यानंतर आता याच्या मागे कोण कोण आहे हे सुद्धा पुढे येईल। रेश्मा, विशाल, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या तपशिलांबद्दल।